नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 80 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे शब्दज्ञान. एक राजा त्याच्यासोबत काही सैनिकांना घेऊन जंगलातील शिकारीसाठी गेला. अचानक पाऊस आणि जोराचे वादळ सुटले. प्रत्येकजण सैरावैरा धावू लागले आणि एकमेकांपासून बाजूला गेले. वाटेत त्यांना एक आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये अंध साधू तपश्चर्या करीत बसला होता. एक सैनिक आणि सेनापती साधूजवळ गेला आणि त्याला म्हणाला, "ए आंधळ्या, आमच्या महाराजांना पाहिलेस का?" त्यावर साधू शांतपणे म्हणाला, "बाबा, मी तर आंधळा, काय पाहू शकणार?" नंतर ते दोघेही पुढे गेले. त्यानंतर दुसरा सैनिक आला. त्याने तसाच प्रश्न विचारला. साधूनेही तेच उत्तर दिले. मग राजा स्वतः गेला आणि इतरांची चौकशी करत म्हणाला, "गुरुदेव, तुम्ही आमच्या." असे म्हणतात साधू म्हणाला, "या महाराज, आसन ग्रहण करा." राजाला आश्चर्य वाटले. आंधळा असून त्याने आपणास कसे काय ओळखले? असे जेव्हा राजाने साधूला विचारले तेव्हा साधू पुन्हा शांतपणे म्हणाला, "आपल्या शब्दज्ञानावरून मी ओळखले की आपणच महाराज असणार." या कथेचं तात्पर्य, भाषा, शब्द यावरून काही वेळा तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते आणि म्हणूनच माणसाने नेहमी शब्द जपून वापरावे. धन्यवाद.